विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्योग जगतानं सरकारशी निकोप स्पर्धा करावी. CIIनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं उद्योग जगताला आवाहन. केंद्र सरकारकडून वेगानं आणि मोठ्या प्रमाणात होणारी पायाभूत सुविधांची निर्मिती अभूतपूर्व असल्याचं सांगत भारताला लवकरच जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवण्याची पंतप्रधानांनी दिली ग्वाही. मनरेगामध्ये अनियमितता खपवून घेतली जाणार नाही. मागणीनुसार 100 दिवसांचा रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध. ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची लोकसभेत ग्वाही. संसदेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा सुरू राहणार. वित्तमंत्री निर्मला सीतारामन चर्चेला देणार उत्तर. राहुल गांधी यांचं अर्थसंकल्पावरील चर्चेतलं भाषण निराधार असल्याची पियुष गोयल यांची टीका. UPA काळात कमकुवत बनलेल्या अर्थव्यवस्थेला गेल्या 10 वर्षात बळकटी आल्याचं केलं अधोरेखित. झारखंडमधल्या चक्रधरपूरजवळ हावडा मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 2 जणांचा मृत्यू. मदत आणि बचाव कार्य पूर्ण. केरळमधल्या वायनाड जिल्ह्यात मेपाडीजवळ भूस्खलनात 41 जणांचा मृत्यू. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख. सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर कमी. सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा दल आणि इतर यंत्रणा जिल्हा प्रशासनासोबत पूरग्रस्तांच्या मदतीला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज नेमबाजीमध्ये मनू भाकर आणि सरबजोत सिंग कांस्य पदकासाठी खेळणार. रोईंगमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत बलराज पनवारच्या कामगिरीकडे लक्ष. आणि श्रीलंकेत दंबोला इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरा आणि अंतिम T20 सामना.